गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहराला पावसानं झोडपून काढला आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत चालली असून अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत। मान्सून पूर्व झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। शेतीची कामे सुद्धा लांबणीवर गेली आहेत। नमस्कार, टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी। पाहुयात पावसाचा आढावा। पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया जात असून नाचणी, भुईमूग, तीळ, सूर्यफुलाला फटका बसला आहे। अद्याप राजाराम, रुई, इचलकरंजी, येवलूज व शिरोळ हे बंधारे पाण्याखाली आहेत। हवामान विभागाने कोल्हापूरला गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे। यामुळे पुढील 4 दिवस पावसाचेच राहण्याची शक्यता आहे। यामुळे तयार झालेली भुईमूग, सूर्यफूल, तेल आणि नाचणी पिके शेतातच कुजली असून ऊसाची भरणी खोळंबली आहे। याचा परिणाम बाजारात येणाऱ्या भाज्यांवरही झाला आहे। गेल्या आठवड्यात बाजारात टोमॅटो 15 रुपये 20 रुपये किलो विक्री होत होता। सलग 4-5 दिवस पावसामुळे एकदम मालावर परिणाम झालेला आहे। आता सध्या बाजारात 40 रुपये किलो 50 रुपये किलो टोमॅटो विक्री होत आहे। खूप मालावर परिणाम झालेला आहे पावसाचा आणि असाच जर पाऊस सुरू राहिला तर पुढे आवक पूर्ण मार्केटला कमी आलेली आहे। काळी पावसामुळे सगळीकडे पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांच्याकडून माल मार्केटला आला नाही। त्यांच्याकडे जो अवेलेबल आहे त्याचे पालेभाज्याचे दर वाढलेत भयंकर। 35 रुपये 30 रुपये एका पिंडीला। अरुण शिवा लोखंडे नाव। पावसामुळे एवढे नुकसान झाले की सगळ्या भाज्या महाग झालेल्या आहेत। पालेभाजी असतात, मेथी, वांगी असते, दोडका असते, गाजरं असतात। पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये सध्या पावसाचा शहर आणि परिसरामध्ये जोर कमी असला तरी धरण क्षेत्रामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी या परिसरांमध्ये पावसाचा जोर आहे तो दिसून येत आहे। त्यामुळे धरणांच्या आणि नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते। असाच जर पाऊस कायम राहिला तर मात्र कोल्हापूरच्या आणखीन काही बंधारे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जाते। आपल्याला माहितच आहे की 2019 आणि 21 ला कोल्हापूरला महापुराचा फटका बसला होता आणि त्या पद्धतीची पुनरावृत्ती यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे होऊ शकते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा परिषद सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। पंचगंगा नदीची 39 फूटची इशारा पातळी आहे। 43 फूट ही धोका पातळी आणि त्या दिशेने आता पंचगंगा नदी वाटचाल करताना पाहायला मिळते। पण आता पंचगंगा नदीची जी दृश्य पाहतोय यामुळे परिसरामध्ये जे काही छोटी मंदिरं आहेत ती सर्व आता पाण्याखाली गेलेली आहेत आणि पंचगंगेची पाणी पातळी ही राजाराम बंधाऱ्यावर सध्या 17 फूट 4 इंच इतकी आहे। ऐन हंगामात आठवडाभरापासून सुरू असलेला मान्सून पूर्व पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शिरोळ तालुक्यातील आंबा उत्पादकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे। अद्याप जवळपास 3 आठवडे हंगाम बाकी असताना पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आंबा खराब होत असून आंब्याची चवही बदलत आहे। हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात 7 ते 8 टनांवर काढलेला आंबा फेकून देण्याची वेळ आली आहे। मान्सूनच्या तोंडावर राधानगरी धरण निम्मे भरलेले आहे। राधानगरी धरण 43.99% भरलेले आहे आणि यामुळे राधानगरी धरण भरायला देखील वेळ असला तरी अशाच पद्धतीने जर पाऊस सुरू राहिला तर लवकरच धरण भरण्याची शक्यता आहे। गगनबावड्यात दमदार पाऊस सुरू आहे। मे महिन्यातच वर्षा पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं गगनबावड्यात येत आहेत। सर्वत्र दाट धुक्याने चादर पसरली असून या पावसाने लखमापूर येथील कुणबी प्रकल्पात पाण्याचा साठा वाढला आहे। मात्र मका, भुईमूग, सूर्यफुलाचे हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याचा धोका आहे। करूळ घाट, भुईबावडा घाट माथ्यावर जोरदार सरी पडल्या। दरम्यान धामणी नदीवर समांतर उभारलेले मातीचे बंधारे फुटून नदीपात्रात पाणी वाहू लागलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं दमदार एंट्री केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात सलग 6व्या दिवशी संततधार सुरूच आहे। या पावसामुळे पर्यटन व्यवसाय, आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे। उन्हाचा सर्वाधिक कडाका असणाऱ्या मे महिन्यातच राज्यात दमदार पावसाने अनेक ठिकाणी नद्या, ओढे दुथडी भरून वाहू लागले आहेत। आजरा तालुक्यात गेले 4-5 दिवस मान्सून पूर्व पाऊस कोसळत आहे। आंबोली परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे। सर्फनाला प्रकल्पातून सोडलेलं पाणी आणि आंबोलीहून आलेलं पाणी यामुळे हिरण्यकेशी वाहू लागली आहे। रामतीर्थ धबधबा कोसळू लागला आहे। कोल्हापूर सांगली जिल्ह्याची सीमा असलेली वारणा नदी चांदोली धरणापासून हरिपूर पर्यंत 92 किलोमीटरवर वाहते। वारणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील मे महिन्याच्या अखेरीस बर्गे काढले जातात।
मात्र यावेळी 10 मे पासूनच मान्सूनपूर्व पावसाने झोडपण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे विभागांना बर्गे काढण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याने बंधाऱ्याच्या मागील बाजूस पाण्याची मोठी फुगी होऊन अनेक ठिकाणी वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. मान्सूननं गोव्याच्या वेशीवर म्हणजे उत्तर कर्नाटकातील कारवारपर्यंत धडकली आहे. पणजी राज्यात मागील 4 दिवसांपासून जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. मागील 10-15 वर्षात सरासरी मान्सूनपूर्व पावसाच्या तुलनेत तब्बल 983% अधिक पाऊस पडला आहे. हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचं मुख्य कारण अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा होय. 26 मे 2025 रोजी मुंबई शहरात मान्सून दाखल झाला आणि हा दिवस मुंबईच्या इतिहासात सर्वात लवकर मान्सून आगमनाचा ठरला आहे. याआधी सन 1956, 1962 आणि 1971 या वर्षामध्ये 29 मे हा सर्वात लवकर मान्सून आगमनाचा दिवस नोंदवला गेला आहे. मात्र यंदा हा विक्रम मोडीत निघाला आहे. राज्यात वेळेपूर्वीच दमदार आगमन केलेल्या मान्सूनने आज मुंबईकरांची धांदल उडवून दिली आहे. मुंबईतील मे महिन्यात 107 वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस होता. या विक्रमी पावसाने अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याने सामान्य नागरिकांचं हाल झालंय. मुंबईत यंदा मान्सून सरासरी वेळेपेक्षा 16 दिवस आधी दाखल झाला आहे. मुंबई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. ब्रिज कँडी, केम्स कॉर्नर, सायन्स सर्कल, दादर टीटी, हिंदमाता, जे मार्ग, पोस्ट ऑफिस, कुर्णे चौक, बिंदू, माधव जंक्शन, वरळी आणि 5 गार्डन येथे पाणी साचल्याची माहिती आहे. हा होता आज दिवसभरातील पावसाचा आढावा. पुन्हा भेटू नवीन आढाव्याबरोबर. तोपर्यंत पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी.